जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शॉक लागून शाळकरी मुलाचा मृत्यू, युवक जखमी। डिजिटल फलक लावताना उच्च दाब वाहिनीचा शॉक लागून एका शाळकरी मुलाचा मृत्यू तर अन्य एक युवक जखमी झाला आहे। गुरुनाथ उर्फ वेदांत उत्तम मोहिते, वय वर्ष 17, राहणार तोरणानगर शहापूर असे मृताचे नाव आहे। तर जखमी झालेल्या युवकाचे नाव आशिष दीपक कांबळे, वय वर्ष 27, तोरणानगर शहापूर असे आहे। त्याची प्रकृती गंभीर आहे। सदरचा प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास यड्राव फाटा येथे घडला। या घटनेची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की गुरुनाथ मोहिते व आशिष कांबळे हे दोघे तोरणानगर भागात शेजारी राहतात। यड्राव फाटा येथील पेट्रोल पंपासमोर एका इमारतीत कांबळे याने कामासाठी दुकानगाळा भाड्याने घेतला आहे। मंगळवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास आशिष याने शेजारील गुरुनाथ याला सोबत घेऊन दुकानगाळ्यात फलक लावत होता। दोघांच्या हातातील लोखंडी फ्रेम असणारा हा फलक वाऱ्यामुळे हल्ला। दोघांना फलक सावरता आला नसल्यामुळे तो 2 फुटावर असणाऱ्या उच्च दाब विद्युत वाहिनीला चिटकला आणि दोघांना विजेचा जबर शॉक बसला। हातातून बोर्ड बाजूला फेकत दोघेही खाली कोसळले। बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या दोघांना त्वरित नागरिकांनी उपचारासाठी हलवले। दोघांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल केले होते। त्यातील गुरुनाथ मोहिते हा मयत झाला तर आशिष कांबळे याची प्रकृती अस्थिर बनल्याने त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले। आयजीएम रुग्णालयात तोरणानगर भागातील नागरिक, दोघांचे मित्रमंडळी मोठ्या संख्येने जमले। शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। शहापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।